नमस्कार. चला तर मग मी बनवते सकाळचा चहा नाश्ता. मी इथे चहासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालून घेतली आणि चहाची पात गवती चहा घालून घेतला. खलबत्त्यामध्ये 2 वेलची आणि 4-5 काळी मिरी. आता थोडीशी थंडी आहे त्याच्यामुळे काळी मिरी चहामध्ये थोडी वापरायची. कुटलेली वेलची आणि काळी मिरी मी चहामध्ये घालून घेतली आणि 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून घेते. हा आलं आधी चहामध्ये टाकायचं नाही. एकीकडे मी सँडविच बनवते, त्याच्यासाठी इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. झटपट कांदा टोमॅटोचे सँडविच बनवणार आहोत. हे सर्व एका बाउलमध्ये घालून घ्यायचे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडासा मसाला, त्यानंतर हळदी पावडर ती पण थोडीशी घालायची आणि मेयोनीज घालून घेतले. थोडं मेयोनीज घातल्यानंतर टोमॅटो सॉस घालून घ्यायचा. अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आणि 2 छोटे चमचे शेजवान चटणी. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सँडविच खूप छान लागतात आणि अगदी पटकन बनतात. त्याच्यामुळे मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि आमच्या घरी तर सर्वच अगदी आवडीने खातात. गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती ब्रेड घालून घ्यायचे आणि तयार केलेलं बॅटर आहे ते ब्रेडवरती ठेवायचं. आपल्याकडे नाश्ता बनवण्यासाठी काही नसेल तर अशा प्रकारे आपण झटपट सँडविच बनवू शकतो. अगदी 10 मिनिटात आपला हा सँडविचचा नाश्ता तयार होतो आणि अगदी हेल्दी आहे. त्याच्यामुळे आपण हे सँडविच नक्कीच बनवून खाऊ शकतो. तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा, कारण हे सँडविच खूपच छान लागतात आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यानंतर साईडने तूप सोडून घ्यायचं. मी तूप वापरते. तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा अगदी तेलसुद्धा थोडंसं वापरलं तरीही चालेल. चारी बाजूने तूप व्यवस्थित सोडायचं. इथे चहालासुद्धा कड आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता आलं घालून घेते. आलं घातल्यानंतर 1-2 मिनटं परत उकळी येऊन द्यायची. सँडविचसुद्धा एक साईडने छान क्रिस्पी झालेले आहेत. मी ते पलटी करून घेते. सँडविच नेहमीच स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात आणि करपतही नाहीत. सर्व सँडविच पलटी करून झाल्यानंतर परत एकदा वरून तूप सोडायचं. आलं घातल्यानंतर चहालासुद्धा 2 मिनटं उकळी आलेले आहेत. चहामध्ये दूध घालून घ्यायचं. चहामध्ये आलं शेवटी घालायचं, म्हणजे चहाला आल्याचा फ्लेवर छान येतो. हे आपले मस्त क्रिस्पी असे सँडविच तयार झालेले आहेत. या तुम्ही पण चहा नाश्ता करायला. मी चहामध्ये साखर घातलेली नाही, कारण मी गुळाचा चहा बनवते. चहामध्ये गुळ घातलं तर चहा फाटते. त्याच्यामुळे मी कपामध्ये गुळ घालते आणि नंतर चहा ओतते. हा सकाळचा चहा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.